लाईव्ह स्ट्रीम सुद्धा चालू आहे. अप्रतिम दर्जाचं क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूने केला प्रहार, पहा काय कमालीचा, गुडघ्यावरती बॅलन्स करत सरळ फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. येतोय षटकार. यस सर, पहिल्या चेंडूवर एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र पोहोचून दिलं जाते. डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत सीमारेषा बाहेर 6 धावे करिता धावसंख्येत 6 भर होते आणि खाता देखील उघडला जातोय. तसं चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या चेंडूवर रुपेश आपण बघतोय विशाल कुठे ना कुठे नाखुश असेल. या चेंडूवरती एक मोठ्या फटकाने सुरुवात केली जाते. पहिल्या चेंडूवर हाफ ट्रेकर चेंडू पाहायला मिळाला होता आणि त्याचा भरपूर असा समाचार घेत असताना फलंदाज रुपेश पाहायला मिळाले. रुपेश आणि अनिकेतची सलामी जोडी आपण मैदानात पाहत आहोत. दरम्यान षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. घुटना टेक और तमाशा देख, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स 4 धावे करिता धावसंख्येत होईल 4 भर आणि आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 10 या अंकावर. काय सुंदर फलंदाजी करत असताना फलंदाज रुपेश पाहायला मिळालाय. सुरुवातीचे 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू मैदानाच्या बाहेर पोहोचवण्याचं काम केलं जातंय. गोलंदाज विशाल याच्यावर मात्र आक्रमण केलं गेलंय. आल्या आल्या पहिल्या चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात 6 धावेकरिता पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एक उत्तुंग असा चौकार पाहायला मिळालाय. सर काय कमालीची दर्जेदार बॅटिंग, बॅक टू बॅक 2 मोठे फटके, धावसंख्या पाहायला गेली दुहेरी आकड्यात 10 धावा, 10 रन्स ऑन द बोर्ड. एक अप्रतिम दर्जाची सुरुवात आई चंडिका स्पोर्ट्स च्या संघाच्या मार्फत आपण बघतोय. एक अफलातून दर्जाची सुरुवात. इथे पहा काय कमालीचा स्ट्रोक, देखणे फटका, थोडंसं फंबलच पाहायला मिळतंय काय, परंतु पहा सुरक्षित क्षेत्ररक्षण केलं जातंय. चेंडूला फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी एक धावेने होते स्ट्राईक रोटेड. धावसंख्या पोहोचते 196. एकंदरीत 11 या आकड्यावरती 11 रन्स ऑन दी बोर्ड. आतापर्यंत जेही चेंडू खेळले ते फक्त रुपेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. यस, मागील चेंडूवर एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजा दरम्यान पाहायला मिळाला. धावसंख्येत 1 भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 11 या अंकावर. पहिली षटक मैदानात मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. गोलंदाज विशाल बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आल्या आल्या सुरुवातीचे 2 चेंडू थोडेसे खराब हाताळले होते. त्यानंतर मात्र पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा यावेळेस हाफ ट्रेकर चेंडू होता परंतु ऑफच्या दिशेने फेकला होता. मिस टायमिंग स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला गेलाय आणि फलंदाज अनिकेत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु मिस टायमिंग स्ट्रोक खेळला जातोय. इन सर्कल मध्ये एक सुंदर असा झेल टिपला जातोय आणि फलंदाज अनिकेतच्या पारीला पूर्णविराम लावण्याचं काम केलं गेलंय. ज्या प्रकारची सुरुवात रुपेशांनी करून दिली गेली होती परंतु त्यांच्या साथीला थांबण्याची गरज होती. परंतु पहा अनिकेत इथे एक खराब शॉट सिलेक्शन आणि त्याचं भुगतान इथे परतलं जातील. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतात. परंतु पहा एक चांगली सुरुवात रुपेशने करून सुद्धा दिली गेली आहे. 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत कुठे ना कुठे नाखुश असेल. या चेंडूवर पहिला चेंडू खेळला आणि पहिल्या चेंडूवरती खराब शॉट सिलेक्शन मुळे परतला जाईल बॅक टू द डगआउट. फलंदाज रुपेश बद्दल जर सांगायचं झालं एक सेन्सिबल क्रिकेट दर्शवलाय. सुरुवातीचे 2 चेंडू एक मोठा असा आक्रमण केला गेला होता. तिसऱ्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली गेली होती परंतु पुढील चेंडू आल्या आल्या पहिला चेंडू खेळत असताना फलंदाज अनिकेत मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जेलबाद झालेत आणि आपल्या तंबूच्या आश्रयाला परतत असताना येणार नवीन फलंदाज मैदानात एंटर होतोय तो म्हणजेच विनीत. आता मात्र रुपेश आणि विनीतची जोडी मैदानात पाहायला मिळेल. पहिली षटक मैदानात मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. असं चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे कारण की पहिले 2 चेंडू हाणामारीचे पाहायला मिळाले. परंतु पहा पुढचे जे 2 चेंडू पाहायला गेले एक सिंगल धाव दिली गेली आणि दुसऱ्या चेंडूवर गडी सुद्धा बाद केला जातोय. आज कमबॅकची गरज आहे कारण की ज्याप्रमाणे तुम्हाला पॉवर प्ले मध्ये आणलं गेलं एकंदरीत 30 षटकाच्या बाहेर 2 खेळाडू बाहेर असतात आणि कित्येक जागा रिकामी असते. फलंदाजाला मौका असतो. परंतु पहा इथे नवीन फलंदाज विनीत ज्या गतीने गेला त्या गतीने त्याला बाहेर परतावं लागेल. यस सर, थोडासा खराब क्रिकेट दर्शवलं जात आहे. मागील चेंडू एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अनिकेत यांनी केला होता. जेलबाद झाले होते. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळाला. 1 डाऊन फलंदाजाच्या रूपात विनीत आणि आल्याला पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला जातोय विनीत यांच्याकडून आणि मिस टायमिंग स्ट्रोक आणि एक सुंदर असा झेल टिपून दुसरा मोठा झटका बसवला जातोय आई चंडिका स्पोर्ट्स या संघाला. इथे पाहतोय या कमालीची खेळी दोन्ही बाजूनी आपण पाहायला मिळते. ज्याप्रमाणे कमबॅक करून दिला विशाल यांच्या माध्यमातून 2 मोठे फटके आले परंतु पहा सुरेख अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. याचा हॅट्रिकचा मौका असेल या
पूर्ण टुर्नामेंट मध्ये आपल्याला हॅट्रिक पाहायला मिळाली होती काय? नाही, परंतु या चेंडूवर इथे पाहतोय का काय निर्णायक चेंडू असेल. एकत्रित 2 चेंडू बॅक टू बॅक 2 झेल परिपूर्ण केले जातात. हॅट्रिकचा मौका विशाल यांना दिला जातोय. आमच्या माजी सरपंच कुडण मुनीर बर्शी साहेब कृपया मंचावरती या. प्लीज प्लीज मुनीर बर्शी साहेब माजी सरपंच कुडण हे पद तुम्ही भूषवलात आणि तुम्ही निश्चितच आमचे आजचे पाहुणे म्हणून आहात. कृपया आपण मंचावरती या. कुडण म्हटलं की सुंदर खेळाचं गाव, कुडण म्हटलं की प्रेम करणार, म्हणजे प्रेम कोणावर, क्रिकेटवर प्रेम करणारं गाव. लोक लगेच म्हटले की काय प्रेम करतायत. आणि चिंचणी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भुतकडे साहेब आपण देखील या. चिंचणी ग्रामपंचायत म्हटलं की दांडेपाड्यापासून तर चिंचणी बारीपाड्यापर्यंत अशी मोठी ग्रामपंचायत तुम्हाला बघायला मिळते, जिथे नागेश्वरी पाडा देखील येतो. या प्रमोद भुतकडे साहेब आपण देखील यायचे मंचावरती. प्लीज या प्लीज मंचावरती या. यस, धन्यवाद दीपक सर. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या षटक करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय महेश. असं पहिला चेंडू महेश यांचा एकत्रित 45 नंबरची जर्सी, 45 नंबर म्हटला गेला तर रोहित शर्माचं नाव नक्कीच मुखात येते. येथे पाहताय सुरेख चेंडू आदाला गेला परंतु खराब थोडी फंबलनेस क्षेत्ररक्षण पाहतोय. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण केला जातात. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाईल. पोहोचते एकंदरीत 13 या आकड्यावरती. बॅक टू बॅक 2 गडी बाद पाहायला मिळाले होते, परंतु अफलातून दर्जाचं जी खेळी विशालांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु सुरेख सुरुवात रुपेशाने करून दिली. परंतु त्यांच्या साथीला थांबणं खूप गरजेचं आहे. पार्टनरशिप भरपूर महत्वाची असते, कारण की ज्याप्रमाणे तुम्ही जर चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली तर चांगले उंचावलेले स्कोर आपल्याला पाहायला मिळतात. यस सर. दरम्यान षटकातील पुढील चेंडू यावेळेस सटिक वाईड यॉर्कर केला जाईल का? यस, दिस इज अ डॉट बॉल बिहाइंड द विकेट. कीप एसटी रक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला हा चेंडू डॉट बॉल येतोय मैदानात. काय सुंदर पीस ऑफ बॉलिंग यावेळेस पाहायला मिळाली. सटिक वाईड यॉर्करचा प्रयास क्रिकेटच्या पटलावर खेळत असताना गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जाते त्याचाच प्रयास या ठिकाणी केला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा सटिक लाईन लेनवर गोलंदाजी केली जाते. फलंदाजाला मात्र पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम केलं जातंय. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते सर. यस, आदरणीय सन्मान श्री मुनरजी बालसी साहेब आणि प्रमोद भुतकडे साहेब, तुमचं हार्दिक स्वागत असेल. या आपण व्यासपीठावर यायचं आहे. तुमचं खूप खूप स्वागत आपण करतोय. काळराम काका स्मृती चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत असेल. तसंच जाऊया मैदानामध्ये. आपण पाहतोय एक बाजूला आहे महेश, तर इथे पाहतोय या काही कमालीचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे, परंतु एक धाव इथे अर्जित केली जाईल. धावसंख्या इकडे पुढे सरसावतोय. 14 या आकड्यावरती 14 रन्स मध्ये बोर्ड. एक चांगली सुरुवात करून दिली आहे. दोन्ही बाजूने एक चांगली गोलंदाजी केली. ज्या प्रकारे 2 गाडी पहिल्याच षटकामागे जमावल्या गेल्या विशाल यांच्या स्वरूपात, परंतु तेवढीच सुरेख फलंदाजी रुपेशाच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली. पाहायला गेलं पहिल्या षटकामागे एकंदरीत धावा जमवल्या गेल्या त्या म्हणजेच. यस सर. आमचे मान्यवर या ठिकाणी स्टेजवर आलेले आहेत. माजी सरपंच कुडण मुनीर बाळशी साहेब आणि प्रमोद भुटकडे साहेब, चिंचणी ग्रामपंचायत सदस्य, यांचं दोघांचं आम्ही खूप खूप स्वागत करतोय कमिटीच्या वतीने. आपलं खूप खूप स्वागत असणार आहे काळूराम काका स्मृती चषक 2025 मध्ये. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. महेश बॉलिंग ट्रॅकवर आहे. काय सुंदर गोलंदाजी हाताळली गेलाय महेश यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केले गेले होता, त्यानंतर मात्र पुढील चेंडू काय सुंदरपणे हाताळले गेलेत. यावेळेस स्विच होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक खेळला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर झेल टिपला जाईल
आणि पुढे झटका या ठिकाणी बसवला जाईल. आमचे गावचे आमचे लाडके कुंदन संके यांचं देखील खूप खूप स्वागत असणार आहे. या कुंदन दादा स्टेजवर विराजमान व्हा ही नम्र विनंती आहे. तसेच वंजारी क्रिकेटमध्ये आपले ड्रीमी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील खूप खूप आम्ही स्वागत करतो मंडळाच्या वतीने. आणि आपले दीपक संके या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं देखील खूप खूप स्वागत असणार आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात सर. धावसंख्या पाहता एकंदरीत 14 या आकड्यावरती 14 रन्स ऑन दी बोर्ड. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला गेला मिस्टर रवी. असं आतापर्यंत रुपेश मैदानामध्ये दाखल आहेत, परंतु त्याच्या साथीला थांबताना इथे कोणताही फलंदाज पाहायला मिळत नाहीये. असं उत्तम दर्जाची गोलंदाजी विशाल इथे पुन्हा एकदा आलाय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. ज्या विशालने पहिल्या षटकामागे 2 गडी आपल्या नावावर केले होते, हॅट्रिकचा मौका त्यांच्याकडे होता, परंतु तो चेंडू डॉट केला गेला. परंतु त्याच दिशेला पुन्हा एकदा वाटचाल करताना विशाल. यस सर, थोडासा खराब क्रिकेट पाहायला मिळालाय आई चंडिका स्पोर्ट्स संघाकडून. रुपेश सुंदर फटकेबाजी करत आहेत, परंतु पुढील येणारे फलंदाज त्यांना मात्र साथ देत नाहीये. आणि बघता बघता 3 मोठे झटके बसत असताना संघाला आता मात्र रुपेश आणि रवी या 2 फलंदाजाची जोडी मैदानावर उपस्थित आहे. आणि आता मात्र धावसंख्या येणे गरजेचं आहे, कारण की एक मोठा टार्गेट सेट करणं देखील गरजेचं झालेलं आहे. साई 11 मान संघ मजबूतीचा संघ आपल्या समोर असताना यावेळेस अतिरिक्त बाहेरून केलेला हा चेंडू व्हाईट बॉल. धावसंख्येत एकनी भरवली, धावसंख्येत जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 15 या अंकावर. 15 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर पाहायला मिळाला. थोडी नियंत्रण ठेवावं लागेल चेंडूवरती. ज्याप्रमाणे तुम्ही रोजच्या दिवशी सराव करतात, परंतु सराव तो इथे उत्तीर्ण करणं खूप गरजेचं आहे, कारण की आपल्या संघाला गरज असते चांगल्या चेंडूची. म्हटलं जाताना थेंबे थेंबे तळे साचे, म्हणून एक एक धावची भरपूर महत्वाची असते. काही काही ठिकाणी एक एक धावेसाठी तुम्ही हारतात तेव्हा आपल्याला किती बेकार वाटते. आपलं गाव थोडं आपल्याला ओरडतो. ज्यावेळी तुम्ही हरतात त्यावेळी आपल्या गाव शिवा सुद्धा देतो, परंतु ज्यावेळी तुम्ही जिंकतात तेव्हा तुम्हाला ते डोक्यावर नाचवतात सुद्धा. यस सर, यावेळेसचा वेगवान गोलंदाजीचा मारा केला गेलाय बिहाइंड विकेट. यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला हा चेंडू, परंतु एक धाव, कोणती धाव पूर्ण केली जाणार नाहीये. डॉट चेंडू येतोय मैदानात. या डॉट चेंडू निश्चित धावसंख्येचा विचार पाहता 16 धावेवर धावसंख्या विसावलेली आहे. फलंदाज रवी स्ट्राईक करतोय, नॉन स्ट्राईकवर फलंदाज रुपेश पाहायला मिळतोय. रुपेशचं मात्र कौतुक करावं लागेल. सलामी फलंदाज रूपात मैदानात एंटर झाले होते, अजूनही विकेटवर उपस्थित आहे, परंतु त्यांना मात्र समोरील फलंदाज मात्र साथ देत नाहीये. आता मात्र एक मोठी पार्टनरशिप बिल्ड होणं देखील गरजेचं झालेलं आहे. यावेळेस षटकातील पुढील चेंडू, यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडू फेकला होता, खोदून काढलाय, हलक्या हाताने फटका सजवलाय. शॉर्ट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होतात. चेंडूला फीड केला जाईल, थ्रो केला जाईल, तिथपर्यंत मात्र एक धाव ही पूर्ण केली गेले. धावसंख्येत एकनी भरवते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 या अंकावर. 18 रन्स ऑन दी बोर्ड. तिसरी षटक प्रगती पथावर पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा विचार पाहता हा चौथा चेंडू, यावेळेस वेगवान चेंडूचा मारा होता आउटसाइड एज आणि बिहाइंड विकेट. यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला हा चेंडू आणि फलंदाज रुपेश याच्या पारीला पूर्ण विराम लावण्याचं काम केलं गेलंय. तसं मोठा फलंदाज बाद होतोय. ज्या प्रकारे आतापर्यंत फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहत होते, 15 धावा त्याने आपल्या संघासाठी जमावल्या गेल्या. असं अप्रतिम दर्जाचं लक्ष पंचांच्या माध्यमातून आपण पाहतो. सागर पाटील एक बाजूला आणि एक बाजूला जुगल तांडेल सर असे 2 पंच इथे पाहायला मिळतात आणि तिसरे पंच आपल्यासोबत जोडलेले आहेत हार्दिक तामोरे सर. असं तिन्ही पंच अफलातून दर्जाची कामगिरी आतापर्यंत आजचा चौथा दिवस आपण पाहतोय. आणि काही कमालीचं ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीम आजच्या दिवसात पाहतोय. उत्तम दर्जाचं आयोजन नियोजन आणि आपले सायकल सुद्धा इथे उपलब्ध झाल्या गेल्या आहेत. एक नजर फिरवायची आहे कॅमेरामॅन, आपले नवीन सायकल्स तिथे 5 सायकल्स आहेत ज्या उपलब्ध इथे करून दिल्या गेल्या आहेत. यस, मनीष घायल सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर आपलं खूप खूप स्वागत असणार आहे आणि स्टेजवर येऊन विराजमान व्हा ही आपल्याला नम्र विनंती असणार आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. असं नक्कीच मनीष शरणचं कौतुक असेल. असं आपला संघ तिथे खेळतोय, त्याचा पाठिंबा देताना इथे पाहायला मिळतात. एक क्रिकेटचं वेळ, काय कमालीचं दर्जेदार प्रेम पाहायला मिळते. संघाच्या पाठिंबासाठी इथे उपस्थित राहिले गेले. धन्यवाद सर, तुमचं खूप खूप स्वागत असेल. 6व्या मैदानामध्ये इथे पहा स्विच हिटचा फटका गेल्या गेल्या खेळण्याच्या प्रयत्नात
परंतु इथे पहा गोलंदाज सक्सेसफुल ठरतोय. फलंदाजाचा फुटवर्क वाचलं जाते. म्हटलं जातं ना, मोबाईल में नेटवर्क और बल्लेबाज का फुटवर्क ना हो तो कुछ काम का नहीं रहता है. हेच प्रकारचा इथं नजारा पाहायला मिळतोय. यस सर, तिसरी षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेस मात्र हलकासा वादळ मैदानात गुंगावताना पाहायला मिळतोय. अक्षरशः आमचे पंचांची टोपी देखील उडली गेले, एवढा जोराचा वारा या ठिकाणी सुटला गेलाय. परनाईचा हा मैदान आहे. डावकोऱ्या हाताचा फलंदाजाकरिता नेहमीच उपयुक्त असा मैदान हा मानला जातोय. वारा पहा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू ब्लॉक हॉल मध्ये करण्याचा प्रयत्न खोदून काढलाय फलंदाजांनी. लॉंग ऑनच्या दिशेने फटका सजवला गेलाय. एक धाव पूर्ण केली गेले. धावसंख्येत होते 1 निबर. धावसंख्यात जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 19 या अंकावर. दरम्यान तीन षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 19 धावा. आणि 4 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना आई चंडिका स्पोर्ट्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक खूपच असा सुंदर सामना मैदानात रंगत असताना आई चंडिका स्पोर्ट्स आणि साई 11 मान या दोन संघादरम्यान साई 11 मान संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलं गेलं होतं फलंदाजी करिता आई चंडिका स्पोर्ट्स संघाला. आता मात्र 3 षटकाच्या समापनानंतर 19 धावा फळकावर पाहायला मिळत आहेत आणि फलंदाज रवी आणि रुपेश आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. चला यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला तळेखल आणि एक बाजूला प्रीत इलेव्हन डहाणू या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी रेडी लागायचं आहे. लगेच 5वं षटक संपलं का आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. इथे जातोय मैदानामध्ये फलंदाज रुपेश. आपण बघतोय एक बाजूला ते पहा स्क्वेअर कटचा मुजारा पहा. चेंडू हातातून सुटला जातोय, निसटला जातोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक जिवंताच्या आकारानं पळताना पाहायला मिळतंय. परंतु पहा 1 धावेने स्ट्राईक होते. रोटेट धावसंख्या इकडे पुढे सरसरली जाईल. पोहोचते एकंदरीत दुहेरी आकड्यात 20 या अंकावरती. 20 रन्स ऑन दी बोर्ड. यस, चौथ्या षटकाला सुरुवात झालाय. पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केला गेलाय. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला राजेश पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू करण्याकरिता पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता. बैठक फटका लावण्याचा प्रयत्न होता. मिस्ट या ठिकाणी फंबल पाहायला मिळालाय आणि थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर 4 धावेकरिता. धावसंख्येत होते 4 निबर. धावसंख्या पाहायला मिळते म्हणजेच फळकावर 24 धावा. 24 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात. परंतु पाहतोय चौथं षटक मार्गस्थ. एकंदरीत 2 चेंडू झाले गेले. पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केली गेली. दुसऱ्या चेंडूवर चौकार आला गेलाय. ते पाहतोय पुन्हा एकदा फलंदाज सज्ज मिस्टर रवी. तर एक बाजूला रुपेश अशी जोडी मैदानामध्ये पाहतोय. ज्याप्रमाणे धावसंख्या आतापर्यंत रोखली गेले कुठे ना कुठे चांगली धावसंख्या बनवणं खूप गरजेचं आहे. हे पूर्ण मोठं मैदान आणि कित्येक जागा फलंदाजासाठी रिकामी आहे, ज्यामध्ये 11 खेळाडू सुद्धा इथे कमी पडतायत. इतकं मोठं मैदान आपल्याला सुंदर परणायचं मैदान, चांगलं विकेट आणि या विकेटवरती काराम काका स्मृती चषक 2025 आपण पाहतोय. इथे पहा आडव्या बॅटने केला प्रहार, केला ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर आणि चेंडूच्या खाली येतोय का क्षेत्ररक्षक. डेफिनेटली काही कमालीचा जजमेंट, कमालीचा झेल. अफलातून, सो ब्युटिफुल, सो एलिगंट. चौथी षटक मैदानात मार्गस्थ. पुढील झटका बसवला जातोय आई चंडिका स्पोर्ट्स संघाला. फलंदाज रवी आपल्या तबूच्या आसरेला परतत असताना घेणारा नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय तो म्हणजेच कुमार. आता रुपेश आणि कुमारची फलंदाजी जोडी मैदानात पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार पाहता चौथी षटक सुरू असताना 3 चेंडूचा खेळ समापनाला गेलेला असताना 24 धावा फळकावर पाहायला मिळत आहेत. थोडीसा हळूवार गतीने धावसंख्या उभारली जाते आई चंडिका स्पोर्ट्स संघाकडून. आता मात्र धावेची गती ही वाढवावी लागेल. तसं पहिलं षटक दुहेरी आकड्याचं पाहायला मिळालं धावसंख्येचं. परंतु इथे पहा जर पुढचे 2 षटक पाहायला गेले, दुसऱ्या षटकामागे 3 धावा खर्च केल्या गेल्या, तिसऱ्या षटकामागे एकंदरीत 5 धावा खर्च केल्या गेल्या. इथे चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या, 1 गडी सुद्धा आपल्या खात्यामध्ये जमवला आहे. राजेश पाहायला मिळतात. एक चांगला अनुभव आहे त्यांच्याकडे. कित्येक ठिकाणी मोठमोठ्या टुर्नामेंट्स खेळतात आणि त्या टुर्नामेंटचा अनुभव त्यांच्या माध्यमातून आहे. त्या अनुभवाची पुरेपूर सांगता या मैदानावरती पाहायला मिळते. यस सर, पहिल्या षटकामध्ये विशालवर मात्र प्रहार केला गेला होता. 11 धावा त्या षटकातून एकत्रित केल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र महेश आणि विशाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकात 3 धावा आणि तिसऱ्या षटकात फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्यात.
यावेळेस अतिरिक्त बाहेरून जाणारा हा चेंडू आहे, वाईड बॉल घोषित केला जातोय. धावसंख्येत एकरी भर होईल, धावसंख्येत जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 25 या अंकावर. 25 रन्स ऑन दी बोर्ड. या ठिकाणी आमचे मान्यवर प्रमोद सर, मुनीर सर, कांचन मॅडम सामन्याचा आस्वाद लुटत असताना पाहायला मिळतात. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने फटका सजवला गेलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूला फील्ड केलं जाईल तिथपर्यंत मात्र एक धाव काही रोखू शकणार नाहीयेत. धावसंख्येत होते एकरी भर, धावसंख्या जाऊन पोहोचली गेलेलं आहे ती म्हणजेच 26 या अंकावर. 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावर. यस, अफलातून दर्जाची बॅटिंग. परंतु इथे पहा थोड्या धावा कमी वाटतात कारण की चौथं षटक मार्गस्थ आहे. परंतु एक चांगला स्कोर, एक टफ फाईट मॅच, रोमांचक मॅच आपल्या भेटीस येईल. इथे पहा स्वीट शीट खेळण्याचा प्रयत्न परंतु असफल ठरले गेले. कुठे ना कुठे एक खराब शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न, लगेच ऑफ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला असता समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न नक्कीच बॅटला लागले असते कारण की आतापर्यंत पाहतोय कुठे ना कुठे थोडी बॅटिंग कमतरता हे आई चंडिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे पहा आडव्या बॅटीने प्रहार केला जातोय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अप्रतिमरित्या झेल परिपूर्ण केला जातोय. महेश शाह, काय कमालीचं क्षेत्ररक्षण, अफलातून दर्जाची फिल्डिंग. यस, गुड फिल्डिंग. यस सर, धावसंख्येचा विचार पाहता फक्त 26 धावा आणि 4 षटकाची समाप्ती झालाय. ऐकून चेंडू जर पाहिले तर 24 चेंडू खेळून काढले गेलेत आणि फक्त 26 धावा फडकावर लावल्या गेल्यात. धावसंख्या खूप कमी पाहायला मिळते आई चंडिका स्पोर्ट्स संघाची. आता मात्र अंतिम षटक मैदानात सुरू होणार आहे आणि अंतिम षटकामध्ये मात्र मोठी फटकेबाजी होणे देखील गरजेचं आहे. यस, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल मिस्टर जयेश. कुठे ना कुठे एक चांगली पार्टनरशिप करणं खूप गरजेचं आहे कारण की अजूनही एक शेवटचं षटक शिल्लक आहे. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांनुसार धावसंख्या आपण इथे पाहतोय चौथ्या षटकामध्ये एकत्रित 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेले. 26 रन्स ऑन दी बोर्ड. कुठे ना कुठे आता डेथ ओव्हर्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या षटकामागे जेवढ्या धावा येतात त्या आपल्याला कमीच वाटतात कारण की शेवटचं षटक असते. आकाश नक्कीच शेवटचे 6 चेंडू त्याच्या हातामध्ये दिले जात आहेत. राईट ओव्हर द विकेटचा मारा करणार आणि या डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आणलं जात आहे. त्याची कामगिरी ते पुरेपूर निभावेल का? परंतु आतापर्यंत ज्या प्रकारे गोलंदाजी केली गेली पुरेपूर फलंदाजाला रोखून ठेवलं जातं. एकंदरीत 26 धावावरती धावसंख्या पाहायला मिळते आई चंडिका स्पोर्ट्स जुचंद्र संघाची. यस सर, अंतिम षटकाला सुरुवात होते. आकाश बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये करण्याचा प्रयत्न, लोअर फुलटॉस चेंडू होता. लॉंग ऑनच्या दिशेने फटका सजवला गेलाय, क्षेत्ररक्षक फंबल करतोय आणि त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा या पूर्ण केल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाज दरम्यान पाहायला मिळते. धावसंख्येत होते 2 भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28 या अंकावर. अंतिम 5 चेंडूचा खेळ शेष आहे. हे येणारे 5 चेंडू मात्र सांगणार आहेत किती धावांचा टार्गेट या ठिकाणी ठेवला जाईल. असं म्हणायला गेलं शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या आपल्या संघासाठी कमीच वाटतात की जेवढ्या ताकदीचे समोर संघामध्ये सुद्धा फलंदाज असतात. इथे पहा फुलटॉस चेंडू परंतु तेवढी लांबी गाठली गेली नाहीये. दर्शक किती होतील खुश, फिल्डर होतोय खुश, परंतु फलंदाज होईल बाद. इथे परत जाईल बॅक टू डगआउट. आज मात्र जर पाहिलं तर आई चंडिका स्पोर्ट्स संघाचा फलंदाजाचा परफॉर्मन्स एवढा काही खास राहिलेला नाहीये. येणारा प्रत्येक फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय आणि झेलबाडून आपल्या तंबूच्या आसरेला परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील झटका बसलाय. फलंदाज कुमार आपल्या तंबूच्या आसरेला जात असताना येणारा नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय तो म्हणजेच सत्तू. जयेश आणि सत्तू हे अंतिम 2 फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. चला या पुढील सामना आपण पाहणार आहोत. तळेखल विरुद्ध प्रीत इलेव्हन डहाणू या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल आपण करून घेणार आहोत. या पुढील सामना तुमचा असेल. एक बाजूला तळेखल तर एक बाजूला प्रीत इलेव्हन डहाणू. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे आणि त्वरित नाणेफेकीच्या कॉलासाठी यायचं आहे. इथे जातोय मैदानामध्ये धावसंख्येवर नजर राखली जाते. एकंदरीत 28 या आकड्यावरती 28 रन्स ऑन दी बोर्ड. 5वं षटक मार्गस्थ. 5व्या षटकातील एकंदरीत चेंडू झाले गेले 2. दरम्यान षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आकाश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. यावेळेस वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. काय सुंदर गोलंदाजी केली गेली होती. सटीक लाईन डेथवर गोलंदाजी केली जाते. इनसाइड एज पाहायला मिळाली होती. त्याचा फायदा उचलत असताना धावा घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि रनआउटच्या रूपात पुढील झटका बसतोय.
आई चंडिका स्पोर्ट्स संघाला. फलंदाज जयेश हे रनआउट होऊन आपल्या तंबूच्या आश्रयाला परतत असताना पाहायला मिळत आहेत. येणारा नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय तो म्हणजेच प्रतीक. सत्तू आणि प्रतीकची जोडी मैदानात पाहायला मिळेल. अंतिम षटक मैदानात मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शेष आहे. धावसंख्येचा विचार पाहता आजच्या दिवसातील सर्वात कमी अशी धावसंख्या अजूनपर्यंत फळकावर पाहायला मिळते. अंतिम 3 चेंडूचा खेळ शेष आहे. अंतिम 3 चेंडू मध्ये जर मोठी फटकेबाजी केली गेली तर एक चांगल्या सन्मानजनक लक्ष्याकडे मात्र संघ जाऊन पोहोचेल. परंतु आता मात्र फलंदाजाला चान्स घ्यावा लागणार आहे. असं गोलंदाज पाहायला गेला मूर्ती लहान परंतु कीर्ती महान अशा प्रकारचा गोलंदाज. छोटा पॅकेट बडा धमाका. काही कमालीची गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 गडी बाद केले गेले. इथे पहा कव्हरच्या दिशेला चेंडूला लॉफ्ट केला जाते. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल भात म्हटलं जात. छोटा पॅकेट बडा धमाका. काही कमालीचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. कमालीची गोलंदाजी हातात. ज्याप्रमाणे तुम्ही फिल्डिंग लावतात, तुम्ही कशासाठी फिल्डिंग लावतात, ज्याप्रमाणे तुम्ही गोलंदाजी करतायत त्यानुसार तुम्ही क्षेत्ररक्षण सजवलं जातं. आणि इथे पहा हा खेळाडू आणि सुंदर झेल घेतला जातोय. फलंदाज होतोय बाद. ज्याप्रमाणे गेला, ज्या गतीने गेला त्याच गतीने इथे मैदानाच्या बाहेर सुद्धा येतोय. खरोखर तू चल मैं आया अशा प्रकारचं दृश्य मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. येणारा प्रत्येक फलंदाज फक्त 1 ते 2 मिनिटं मैदानात काढत आहे आणि लगेचच आपल्या तंबूचं तिकीट घेऊन पुन्हा एकदा रिटर्न येताना पाहायला मिळत आहे. आज मात्र फलंदाजी एवढी खास राहिलेली नाहीये आई चंडिका स्पोर्ट्स संघाची. साई 11 मान संघ थोडासा भारी पडतोय आणि फिल्डिंग सेटअप देखील खूप सुंदरपणे लावला गेलाय साई 11 मान संघाकडून. आणि त्या फिल्डिंगला पुरत अशी गोलंदाजी मात्र केली गेली. म्हणून संपूर्णपणे या ठिकाणी बांधून ठेवलं जाते फलंदाजांना. अजूनपर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष आहे. फलंदाज महेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका लावण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड एज पाहायला मिळाले. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडूला फील्ड केलं जाईल. तिथपर्यंत मात्र 1 धाव ही धावून पूर्ण केली जाईल. धावसंख्येत 1 नि भरवते. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29 या अंकावर. 29 रन्स ऑन दी बोर्ड. टेल एंडर्स फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. तसं ते शेवटचा चेंडू पाहायला मिळतो आणि शेवटचा विकेट सुद्धा असेल. एकंदरीत 9 गडी बाद झाले गेले. तेच म्हणजे आई चंडिका स्पोर्ट्स जुचंद्र संघाचे. इथे पहा शफल झाले. चेंडू हवेत ऑल आउट होईल का संघ? यस या शेवटच्या चेंडूवर शेवटचा गडी सुद्धा बाद होतोय आणि धावसंख्यावर नजर राखली गेली. एकंदरीत 29 धावा आणि 30 धाव्यांचं टार्गेट. 30 चेंडू आणि 30 धाव्यांचं टार्गेट इथे पाहायला मिळेल. यस सर. आई चंडिका स्पोर्ट्स संघ पहिला असा संघ बनलेला आहे या टुर्नामेंट मधला जो मात्र ऑल आउट झालेला आहे 5 षटकाच्या खेळामध्ये. आज मात्र खेळी एवढी साकारता आलेली नाहीये. येणारा प्रत्येक फलंदाज मोठी हार्ड पिचिंग फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता. मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु मिस टायमिंग स्ट्रोक खेळले गेले आणि झेलबाद होऊन जास्त तर फलंदाज तंबूच्या आश्रयाला जात असताना पाहायला मिळाले. प्रथम फलंदाजी करत असताना आई चंडिका स्पोर्ट्स संघाची धावसंख्या फळकावर पाहायला मिळाले. 29 धावा आणि जिंकण्याकरिता 30 धावेचं लक्ष्य या ठिकाणी सेट केलं गेलंय. साई 11 मान संघाला जिंकण्याकरिता 30 चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता असणार आहे. चला लवकरच फिल्डिंग सेटअप सजवून घ्या आई चंडिका स्पोर्ट्स संघ. चला या पुढील होणारा सामना प्रीत 11 डहाणू आणि तळेखल या 2 संघादरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचंय. प्रीत 11 डहाणू आणि तळेखल हे 2 संघ लवकरात लवकर नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता यायचंय. हा अंतिम कॉल असणार आहे. वारंवार आमच्या आयोजकाकडून अपडेट दिले जात आहेत. 5वी षटक सुरू असताना तुमचा कर्णधार समालोचन कक्षाकडे येणं अनिवार्य आहे. जशीच पहिली इनिंग समाप्तीला जाईल तसंच आपला नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल.
हॅलो, सुस्वागतम. सर्वांचं खूप खूप स्वागत असणार आहे काळूराम काका स्मृती चषक 2025 मध्ये. पुढील होणारा सामना प्रीत 11 डहाणू आणि तळेखड या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाचे कप्तान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे मान्यवर या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेलेत. कुणाल सरांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तळेखल आणि प्रीत 11 डहाणू या दोन संघादरम्यान पुढील सामना रंगणार आहे. यस, प्रीत 11 डहाणू संघाकडून कॉल केला जाईल. यस, प्रीत 11 डहाणू संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. आपला डिसिजन काय असणार आहे? फील्ड फर्स्ट. यस, प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावेपर्यंत अडवण्याचा प्रयत्न केला जाईल? आम्ही 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. यस, 40 धावेच्या आत अडवण्याचा प्रयत्न करताना तुमचे कोणते असे गोलंदाज असतील जे मात्र कामगिरी करणार आहे? सागर आहे, चंदन आहे, बाबू आहे. यस, बेस्ट ऑफ लक असणार आहे तुम्हाला. तळेखल संघ प्रथम आपल्याला फलंदाजी भेटलेली आहे. प्रथम फलंदाजी करता असताना किती धावा प्रयत्न बनवण्याचा प्रयत्न आपल्याकडून केला जाईल? प्रथम फलंदाजी करताना साधारणतः 50-55 धावांचा पल्ला गाठण्याचा प्रयत्न करू. यस, आणि काळूराम काका स्मृती चषक 2025 पहिलाच वर्ष या टुर्नामेंटचा आहे. या टुर्नामेंट मध्ये खेळत असताना कसं वाटते आपल्याला? प्रथमतः काळूराम काका दोदळे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आदिवासी समाजासाठी खूप झटले, सर्व आदिवासी समाजाला एकत्र केलं. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ह्या ज्या मॅच ठेवल्यात याचं आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. ज्यावेळेस आमची 40+ लीग झाली, जिल्हा लीग झाली 40+ याच ग्राउंडवर झाली. त्यानंतर पालघर तालुका लीग झाली याच ग्राउंडवर झाली. त्यावेळेसच मला किशोर धोडी म्हणाले होते की आपल्याला मॅच ठेवायचे आहेत. तर त्यावेळेस मी त्यांना म्हणालो होतो की मॅच ठेवल्यानंतर पहिल्यांदा मला कळवा, आमची एंट्री नक्की करा. यस, अजून 40+ मास्टर लीग देखील आपण या मैदानावर खेळलेलो आहोत. तर ही टुर्नामेंट करताना काय अनुभव आहे? आता ही टुर्नामेंट मला माझ्या गावातून खेळायची आहे. तिथे खेळताना थोडासा वेगळा अनुभव होता. त्यावेळेस खेळताना मला दोन्ही एंड खेळायचे होते. इथे मला एकच एंड खेळायचं आहे. आता इथे कमीत कमी स्कोर होईल, त्यावेळेस मला सिंगल डबलवर भर देणं गरजेचं आहे. सिंगल डबल विसरता कामा नये. ग्राउंड खूप सुंदर आहे. प्रेमित राऊत, स्वप्नील यांची या ग्राउंडवर खूप मेहनत असते. मागच्या वेळेसही बघितलं होतं. इथलं पिच, आखणी, नियोजन खूप सुंदर असतं. यस, बेस्ट ऑफ लक असणार आहे तुम्हाला देखील. चला वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे. त्या ठिकाणी तुषार सर आपल्यासोबत जोडले जातील. यस, धन्यवाद साहिल. इथे पाहतो एकंदरीत 30 चेंडू आणि 30 धावांचा पाठलाग करताना यस, एक बाजूला आहे आई चंडिका तर एक बाजूला आहे साहिल वन मान. दोन संघामध्ये टफ फाईट. 30 चेंडू आणि 30 धावांचा इथं पाठलाग करताना पाहतोय साहिल वन मान संघ. इथे पाहतोय डीप मध्ये खेळला जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक फील्ड केला जाईल का फंबलनेस, परंतु 3 धावा इथे परिपूर्ण केल्या जातात का? यस, डेफिनेटली काही कमालीची रनिंग भेटून द विकेट. 3 धावा इथे परिपूर्ण केल्या जातात. थोडीशी फंबलनेस पाहायला मिळाली आणि त्या फंबलनेसचा पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला गेला. एक चांगलं कॉलिंग कॉम्बिनेशन, एक चांगली रनिंग भेटून द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये. धावा लागले गेले, धाव फकर 3. यस सर, पहिली षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकाचा विचार पाहता पहिल्या चेंडूवर 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजांदरम्यान पाहायला मिळालाय. राजेश आणि योगेशची सलामी जोडी मैदानात पाहायला मिळते. एक माफक असं लक्ष मात्र सेट केलं गेलंय आई चंडिका स्पोर्ट्स संघाकडून. फक्त 30 धावेचा आव्हान आहे, परंतु हा टार्गेट देखील डिफेंड केला जाऊ शकतो. हा टार्गेट डिफेंड करण्यासाठी आपल्याकडे तो आत्मविश्वास हवा. आपल्याला संघर्ष करण्याची ताकद आपल्यात मात्र असणं हे मात्र गरजेचं आहे. इथे पाहतोय पुन्हा रुपेश एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला गेलाय. आतापर्यंत चेंडू झाले गेले 2 आणि धावसंख्या रंगली जाते 3 या आकड्यावरती. म्हटलं जातं ना, मेहनत केली तर धन मिळते, संयम ठेवला तर काम होते, गोड बोलले तर ओळख होते, आदर केला तर नाव होते. जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर लगेच
खूप काही आपल्या जीवनात इथे साध्य होते, परंतु पाहतोय सुरेख दर्जाची गोलंदाजी. धावसंख्या एक, धावसंख्या सरसावली जाते 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन दी बोर्ड. रुपेश आपण बघतोय चांगली गोलंदाजी करतोय. ते पहा झेलची संधी, झेल परिपूर्ण केला जाईल काय, परंतु पहा धोका होता, संधी मिळाली होती, संधीचं सोनं इथं झालं गेलं नाहीये. जीवनदान मिळते ते फलंदाज राजेश यांना. यस, पहिल्या चेंडूवर इथे पाहतो या 3 धावा जमवल्या गेल्या, परंतु पहा स्विचिटचा प्रयत्न केला गेला होता, जीव धोक्यात घातला होता, परंतु धोका इथे मिटला जातोय, जीवनदान मिळालं जातंय. या जीवनदानाचा फायदा इथे घेता येईल का फलंदाज राजेश यांना. इथे पाहतोय पुन्हा एकदा झेलची संधी, पुन्हा एकदा जीवनदान. काय कमालीचं आज असं वाटते की नशीब राजेश सोबत फिरते. ज्याप्रमाणे 2 वेळा झेलची संधी होती, परंतु झेल सुटले गेले, धरतीला परिधान केले गेले, धरतीला दान केले गेले. असं गुड क्वालिटी ऑफ क्रिकेट पाहायला मिळते. परंतु ज्याप्रमाणे ज्या चुका केल्या त्या चुका सुधारण्याचं काम तुम्हाला करावं लागेल, कारण की ज्याप्रमाणे तुम्ही धावा जमायला गेल्या, 30 धावा जमायला गेल्या, लो स्कोरिंग मॅच, परंतु गोलंदाजी तेवढी ताकदीचे करणं खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही वारंवार झेल सोडले जातात, कुठे ना कुठे चूक घडली जाते, कारण की ज्या धावा कमी आहेत त्या रोखण्याचं काम फिल्डरचं भरपूर योगदान असते. या 4थ्या षटकाची समाप्ती, या 1 षटकामागे धावसंख्या रंगली जाते एकत्रित 6 या आकड्यावरती. यस सर, जेव्हा आपण कमी धावा उभारतो तेव्हा मात्र आपलं क्षेत्ररक्षण देखील तेवढं ताकदीचं होणं गरजेचं असते, आपली गोलंदाजी देखील ताकदीची होणे गरजेचं असते. थोडस एफर्टलेस असा खेळ मात्र पाहायला मिळत आहे आई चंद्रिका स्पोर्ट्स संघाकडून. धावसंख्येचा विचार पाहता एका षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर लावली गेली ती म्हणजेच 6 धावा. जिंकण्याकरिता 30 धावेचा पाठलाग करायचा आहे. अजूनही उर्वरित 24 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता असणार आहे. सलामी फलंदाज राजेश आणि योगेश आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाजाची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळालाय. सुंदरपणे एक सेन्सिबल आणि सुंदर असा क्रिकेट मात्र मैदानात दर्शवण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावांनी मात्र धावसंख्या वाढवली जात आहे. एका षटकाचं समापन आणि एका षटकाच्या समापनानंतर 6 धावा फडकावर पाहायला मिळाल्या. तसं नवीन गोलंदाज पुन्हा एकदा रुपेश गोवारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसं ज्याप्रमाणे अफलातून दर्जाची फलंदाजी पहिल्या षटकामागे पाहतोय, परंतु पाहायला गेलं इथे एक बाजूला रंगतोय सामना साई इलेव्हन महान, तर एक बाजूला आई चंडिका स्पोर्ट्स जुचंद्र. या 2 संघामध्ये रंगात एकंदरीत 30 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान. इथे थोडा पहा पाय स्लिप झाला गेलाय, परंतु चेंडू आदळला जातोय कव्हरच्या दिशेला. 1 धाव परिपूर्ण केली जाते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा इथे परिपूर्ण होते. यास डेफिनेटली चांगली रनिंग भेटून द विकेट. थोडस स्वतःला सांभाळून सावरून खेळायचं आहे, कारण की जीव जास्त धोक्यात घालायचा नाहीये. घरी कोणी वाट बघतं, आई आहे, वडील आहेत, बहीण भाऊ असं घरी आपली वाट बघत असतात, परंतु जास्त एफर्ट लावणं हे खूप गरजेचं आहे. आपण गावासाठी खेळतो, परंतु थोडी दुखापत सांभाळून खेळायचं आहे. यस सर, रुपेश बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय, ज्याने एक सुंदर अशी सुरुवात मिळवून दिली होती आई चंडिका स्पोर्ट्स संघाला प्रथम फलंदाजी करत असताना, परंतु खूप लवकर बाद झाले, जास्त खेळ आपल्या संघासाठी करू शकलेलं नाहीये. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, फंबल पाहायला मिळते आणि त्याचा फायदा उचलत असताना 1 धाव ही पूर्ण केली जाईल. धावसंख्येत होते 1 निबर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 या अंकावर. 9 धावा फळकावर लावल्या गेल्या. दुसरी षटक प्रगती पथावर आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. आणि जेव्हा आमचा वंदे मात्र प्रणयचा संघ 65च्या मैदानावर खेळत होता तेव्हा मात्र 18 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता असताना त्या 18 धावा देखील आम्हाला पूर्ण करता आल्या नव्हत्या. तर कमी धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतायत सर. जसं नक्कीच म्हणायला गेलं तर ज्या चुक्या आपण करतो त्या चुकीतून शिकणं खूप गरजेचं असते. 18 चेंडू मध्ये 18 धावा तुम्हाला करता आल्या गेल्या नाही, परंतु कधी कधी असं होते 1 चेंडू 6 धावा असतात, 1 चेंडू 1 धाव असते, तिथे सुद्धा किती भरपूर चुकतात, तिथून सुद्धा आपल्याला शिकायला मिळते. कित्येक ठिकाणी असं झालं की 6 चेंडू 1 धाव सुद्धा इथे करता आली गेली नाहीये. इथे जातो मैदानामध्ये, धावसंख्या पाहतो एकंदरीत 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड. चेंडू झालेत एकंदरीत 4 आणि 4 चेंडू मागे धावसंख्या ज्याने खर्च केले रुपेश आपण पाहतोय, त्याने एकंदरीत 3 धावा फक्त खर्च केल्या गेल्यात. यस सर, एक सामना आपण 65च्या मैदानावर पाहिला होता, जेव्हा मात्र 6 चेंडू आणि 1 धावेची गरज असताना आदिवासी समाजातील एक खेळाडू होता विजेंद्र
वैभव खांजोडे नावाचा, त्याने मात्र 6 चेंडू आणि 1 धाव देखील दिली नव्हती. काय सुंदर गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली होती. तर केल्याने काही होऊ शकते, फक्त संघर्ष करण्याचा बळ आपल्यामध्ये असायला हवा. पाहूया पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रुपेश पाहायला मिळतोय. यावेळेस फटका मारण्याचा प्रयत्न बीट झालेत. फलंदाज डॉट चेंडू येतोय मैदानात. आणि याचा नंतरचा होणारा मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच तळेखळ आणि प्रीत 11 डहाणू या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. प्रीत 11 डहाणू संघाने नाणेफेकीचा कॉल विजय केलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तळेखळ संघाला प्रथम फलंदाजी करिता आमंत्रित केले गेले. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. 2 षटकाची समाप्ती झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या फळकावर पाहायला मिळते, ती म्हणजेच 10 धावा. इथे पाहतोय धावसंख्या एकंदरीत 10 या आकड्यावरती लागली जाते. 23 धावांचा पाठलाग करताना एकंदरीत 5-5च्या सरासरी आपण पाहतोय. करंट रन रेट आपण पाहतोय ज्याप्रमाणे फलंदाजी चालू आहे, असं गोलंदाजी पाहायला गेली चांगल्या दर्जाची आहे. कारण की लो स्कोरिंग मॅच कालच्या दिवसात सुद्धा पाहायला गेला. माहीम मिठागर सी संघ एकंदरीत 46 धावा जमवल्या होत्या, परंतु त्या डिफेन्स सुद्धा त्यांनी करून दाखवल्या गेल्या. यास उत्तम दर्जाची गोलंदाजी अक्कू आकाश आपण पाहायला गेला. पहिल्या षटकामध्ये एकत्रित 3 गडी बाद केले गेले आणि त्याच्याच दिशेने पुढचे गोलंदाज आले, त्यांनी सुद्धा तेवढी चांगली गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजीच्या भारावर कालच्या दिवसात तो सामना जिंकला गेला. यस सर, जेव्हा लो स्कोरिंग मॅच जेव्हा डिफेंड करायचं असतं लो स्कोर, तेव्हा मात्र एक मंत्र आहे क्रिकेटच्या पटलावर की तुम्ही जास्तीत जास्त डॉट चेंडू हाताळा, समोरच्या फलंदाजावर प्रेशर होईल आणि मग फलंदाज आपलं विकेट गमावतील. तशाच प्रकारची सिच्युएशन या ठिकाणी पाहायला मिळेल का? 2 षटकाची समाप्ती झालाय. फक्त 10 धावा फडकावर पाहायला मिळतात. जिंकण्याकरिता 30 धावेचा पाठलाग करायचा आहे. तिसरी षटक करण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवर मात्र सज्ज झालाय, तो म्हणजेच महेंद्र. जसं पंच वळले जात आहेत, दिशाहीन चेंडू पाहायला मिळतो. अतिरिक्त 1 धाव जोडली जाईल, शिक्षा म्हणून दिली जाईल. महेंद्र यांना यस कुठे ना कुठे तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे आणि तो कमी खर्च करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला हे जे वाईट चेंडू आहे ते चांगल्या रीतीने एक चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल. पहा 1 धाव जोडली जाईल. धावसंख्या दुहेरी आकड्यात पाहतोय 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन दी बोर्ड. दरम्यान षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा महेंद्र पाहायला मिळालाय. यावेळेस पुन्हा एकदा लाईन लेंथवर मात्र कंट्रोल राहिलेला नाहीये. लगातार 2 चेंडू, दोन्ही चेंडू अतिरिक्त बाहेरून निघून जात आहेत. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारे हे चेंडू होते, अतिरिक्त बाहेरून वाईड बॉल. धावसंख्येत 1 निभर पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 12 या अंकावर. 12 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र कुठे ना कुठे 2 धावेचा फरक पडला होता, तो मात्र मेंटेन केला जातोय. 2 षटक आणि 12 धावा फडकावर लावल्या गेल्यात. तिसरी षटक, तिसऱ्या षटकातील अजूनही एकही चेंडू मात्र झालेला नाहीये. उर्वरित 18 चेंडू आणि 18 धावेची गरज असणार आहे. जसं साहिल तुम्हाला म्हटलं ना, बँक बॅलन्स कमी आहे. बँक बॅलन्स कमी आहे आणि तुम्ही वारंवार अशी गोलंदाजी करणार, चुका करणार, तर ह्या चुका भरपूर महागात पडतात. यावेळेस मात्र गोलंदाजाचा ऍक्शन जर पाहिलं तर जसप्रीत बुमराची आठवण येते पाहून. जसप्रीत बुमरा बद्दल जर सांगायचं झालं तर डॅट ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ज्याच्याकडे पाहायला जाते, हर्षदीप असतील त्यांच्याकडे मात्र पाहायला जाते. ऍक्शन तसं असणं असून मात्र चालणार नाहीये. तशा प्रकारची गोलंदाजी देखील होणं गरजेचं आहे. एका पाठोपाठ 3 चेंडू वाईट हाताळले जात आहेत. असं काही काही आपले आवडते गोलंदाज असतात, हर्षदीप म्हणा, सिराज म्हणा, अश्विन म्हणा. असं ते पाहतोय बुमरा ऍक्शन. इथे पहा पंचांकडे अपील केली जाते, पंच वळतील का, परंतु पहा इथे धाव परिपूर्ण केली जाते बाईकच्या स्वरूपात. यस, पंचांचा इशारा आला जातो. लेग बाईज या स्वरूपात एक धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 14 या आकडे ते पोहोचली जाते. 14 रन्स ऑन दी बोर्ड. असं एक चांगली सुरुवात इथे करून दिली गेली, ज्या अनुषंगाने धावा पाहिजे 30 धावा. एक लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु मोठे फटके ते पाहायला नाही मिळाले. एक सेन्सिबल क्रिकेट, एक कॅल्क्युलेशन माइंड मध्ये घेऊन ज्या सरासरीने खेळतायत, तर प्रत्येक चेंडू मागे सिंगल डबलचा सामोरं करतात, असं हे खूप गरजेचं आहे. सिंगल डबल म्हणायला गेलं तर एक क्रिकेट मधील श्वास, जीव आणि एक पाया म्हणून आखला जातो. यस सर, तिसरी षटक प्रगती पथावर आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हाताळत असताना 3 सलग चेंडू वाईट फेकले गेले. त्यानंतर पहिला चेंडू पाहायला मिळालाय. दरम्यान पुढे चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर महेंद्र.
यावेळेस सटिक लाईन लेनवर गोलंदाजी केली गेली होती. आउटसाइड एज पाहायला मिळते आणि थर्ड मॅनच्या दिशेने मात्र फंबल होऊन चेंडू निघून जाईल आर पार सीमारेषा बाहेर 4 धावेकरिता. धावसंख्येत होते 4 निबर. धावसंख्यात जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 18 या अंकावर. 18 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. सलामी फलंदाज मैदानात पाहायला मिळत आहेत राजेश आणि योगेश. काय सुपर आणि सेन्सिबल क्रिकेट मात्र दर्शवला जातोय. बॉल टू रन्स असताना मात्र कोणतीही मोठी फटकेबाजी करण्याचा मात्र प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकेरी आणि दुहेरी धावेवर मात्र भर देत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळाले. आता सुद्धा सुरेखरित्या फटका खेळला जो फलंदाज आपण पाहतोय योगेशाच्या माध्यमातून सलामीची जोडी आहे आणि अफलातून दर्जाची कामगिरी. मी या 11 खेळाडूंमध्ये माझं नाव का घेतलं जाते दोन्ही फलंदाज इथे दर्शवून देत आहेत. एकत्रित 30 चेंडू 30 धावांची गरज. इथे पहा चेंडू हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल परिपूर्ण करेल का? यस डेफिनेटली इथे चूक केली जाणार नाहीये. फलंदाज योगेश परत जाईल बॅक टू द डगआउट. आता मात्र सुंदर लाईन लेंथवर गोलंदाजी केली जात आहे महेंद्र यांच्याकडून. सुरुवातीचे 3 चेंडू वाईट पाहायला मिळाले होते. त्यानंतर मात्र 3 चेंडू काय सुपरपणे केले गेलेत. एक नशिबाचा चौकार येत असताना आपण पाहिला या षटकामध्ये. आउटसाइड एज आणि थर्डमॅनच्या दिशेने मात्र चेंडू निघून गेला होता 4 धावेकरिता. पुढील चेंडू एक सुंदर असा विकेटचं पतन पाहायला मिळालंय. फलंदाज योगेशच्या पारीला पूर्णविराम लावण्याचं काम केलं गेलंय. आता मात्र राजेश आणि महेशची जोडी मैदानात पाहायला मिळते. जिंकण्याकरिता अजूनही 12 धावेची गरज असणार आहे. इथे पाहतोय पुन्हा एकदा महेश आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग परंतु वेगावर नियंत्रण. अचूक टप्पा भेदक मारा पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येतोय. गेल्या बॅट वेगाने फिरवण्याचा प्रयत्न महेश होते. बीट निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय परंतु राजेश समोर पाहतायत समजवताना पाहायला मिळत आहेत. तसं ज्याप्रमाणे सेन्सिबल क्रिकेट एक कॅल्क्युलेशन क्रिकेट माइंड मध्ये घेऊन खेळतात तुम्ही एकत्रित 30 धावांचा क्लोज स्कोरिंग पाठलाग करताना इथे भरपूर चेंडू तुमच्या हातामध्ये आहेत परंतु तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी जर केली. इथे पहा काय कमालीचा चेंडू काय कमालीची फिरकी बोटांची जादू. लेग ब्रेक पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे गती आहे गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. चेंडूला हलकसं आत आणलं जातं. शरीरावरती आदरतोय शरीराचा वेध घेतोय. यस अफलातून दर्जाचा चेंडू. धाव चेंडू आला जातोय. बॅक टू बॅक अशा चेंडूची गरज आहे इथे. धावसंख्या झाली एकंदरीत 19 या आकड्यावरती 19 रन्स ऑन दी बोर्ड. यस तिसऱ्या षटकाचा विचार पाहता 5 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत समापनाला गेलाय. 1 चेंडूचा खेळ येणे शेष आहे. धावसंख्येचा विचार पाहता 19 धावा या फळकावर पाहायला मिळत आहेत. अजून 11 धावेची गरज असणार आहे. चला जसा इनिंग ब्रेक होईल तसा या 3 संघांनी इथे त्वरित व्यासपीठाकडे यायचंय. एक बाजूला संघर्ष सावरे आर्यन शिरगाव आणि गावदेवी बॉईज देदाळी या तिन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित यायचं आहे कारण की लॉट्स आपले उडवले जातील. यस 3 षटकाची समाप्ती झालाय. 3 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फडकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 18 धावा 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा फडकावर लावल्या गेल्यात. अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ शेष आहे. उर्वरित 12 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता असणार आहे जिंकण्याकरिता. अजूनही बॉल टू रन्स असा हा सामना सुरू आहे. 12 चेंडू आणि 12 धावेची गरज जिंकण्याकरिता साई 11 मान संघाला. प्रथम फलंदाजी आई चड्डिका स्पोर्ट्स संघाने केली होती आणि जिंकण्याकरिता 30 धावेचा टार्गेट सेट केलं गेलं होतं.
तसं इथे पाहतोय चेंडू हलकासा आत आणला जातोय, बोटांची जादू दाखवली जाते. इथे पहा फंबल नाही, क्रिकेटमध्ये फुटबॉलचा नजारा पाहायला मिळतोय. काही कमालीचा खेळ पहा, मिस पैकी त्यामध्ये 2 धावा परिपूर्ण केला जातात. इथे पहा बघता बघता तिसरी धाव सुद्धा चोरली जाते. काही कमालीचं गुड क्वालिटी ऑफ क्रिकेट पाहायला मिळते. काय कमालीची नजाकत, काय कमालीची नजर या चेंडूवरती राखली गेली. इथे पाहतोय राजेश, अफलातून दर्जाचं लक्ष, तू ये मी पोहोचतो, तू घाबरू नको मी पोहोचेन, मी कॉल दिला गेला आहे. आणि ती तिसरी धाव सुद्धा इथे परिपूर्ण केली जाते. धावसंख्या पोहोचते एकंदरीत 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन दी बोर्ड. यस सर, जेव्हा आपण रन धावत असतो तेव्हा मात्र यस नो वेट हे कॉल असणं मात्र गरजेचं असते. आणि सुंदर कॉलिंग दोन्ही फलंदाजा दरम्यान पाहायला मिळाली, सुंदर रनिंग पाहायला मिळाली आणि 3 धावा या पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्येत 3 भर झालाय, धावसंख्येत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 या अंकावर. दरम्यान पुढील चेंडू पायावर होता, स्वीप शॉट त्या ठिकाणी खेळला गेलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूला फील्ड करतील तिथपर्यंत मात्र एक धाव काही रोखू शकणार नाहीयेत. धावसंख्येत होते 1 निभर, धावसंख्येत जाऊन पोहोचलंय ती म्हणजेच 22 या अंकावर. 22 रन्स, 34 षटक प्रगती पथावर आहे. 2 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. फलंदाज महेश आणि राजेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा फटका सजवलाय, लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड केलाय, थ्रो केलाय, तिथपर्यंत मात्र दुसरी धाव देखील होणार नाहीये. एक धाव पूर्ण केली गेली होती आणि दुसरा धावेच्या प्रयत्नात फलंदाज रनआउट झालेत. असं समीकरण पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 7 धावींची गरज असं समीकरण. असं राजेश आतापर्यंत चांगली फलंदाजी करत होते, परंतु परतले जातील बॅक टू डगआउट. असं इथे कुठे ना कुठेही अजून मॅच संपली गेली नाहीये, मॅच ऑन आहे. बघूया, एक बाजूला आहे संघ तो साई 11 मान, तर एक बाजूला आई चंडिका स्पोर्ट्स जुचंद्र आपण पाहतोय. काही कमालीची खेळी, मॅच अजून संपली नाहीये. रुपेश आहे गोलंदाजी ट्रॅकवर, एक मोठा फलंदाज बाहेर परतावा लागला तो राजेशच्या स्वरूपात. परंतु इथे पहा नवीन बॅटर, न्यू बॅटर आतमध्ये दाखल झाला गेलाय. गुड्डू या नावाने प्रसिद्ध आहे मान या गावात. परंतु इथे पाहतोय गोलंदाज रुपेश हावी ठरला गेला या चेंडूवरती. ते पहा चेंडू हवेत, बराच काळ हवेत जातोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येईल काय, झेल परिपूर्ण करेल का? यस, डेफिनेटली. काही कमालीचं जजमेंट घेतलं जातंय, मोठा झटका लागला जातोय. ज्या गतीने तुम्ही मैदानामध्ये गेले त्याच गतीने तुम्हाला बाहेर सुद्धा यावं लागेल. होते गडी बाद गुड्डू याच्या स्वरूपात. चौतीस षटक मैदानात मार्गस्थ आहे. 4थ्या षटकाचा विचार पाहता 4 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत समापनाला गेलाय. अजूनही उर्वरित 8 चेंडूचा खेळ शेष आहे आणि जिंकण्याकरिता 7 धावेची गरज असणार आहे साई 11 मान संघाला. अजूनही सामना देखील बॅलन्सिंग आहे. पाहूया षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा रुपेश. यावेळेस फटका सजवला गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. चेंडूला फील्ड केला जाईल, तिथपर्यंत मात्र एक धाव ही पूर्ण केली जाते. धावसंख्येत होते 1 निभर, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 24 या अंकावर. 24 रन्स ऑन दी बोर्ड. 24 धावा धावकावर, अजूनही 7 धाव्यांची गरज. मात्र 6 धाव्यांची गरज, 7 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. अजूनही मॅच ऑन आहे.
ते पाहतोय लेग ब्रेक. इथे पहा थोडा फटका चांगला खेचला जातो. या लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करतो. एक धाव परिपूर्ण केली जाते. दुसरी धावाची कॉलिंग असेल. दुसरी धाव सुद्धा अति वेगाने पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाईल. एकंदरीत पोहोचते या 26 या आकड्यावरती. 26 रन्स ऑन दी बोर्ड होते षटकाची समाप्ती. या 4 षटकामागे धावसंख्या रंगली गेली एकंदरीत 26. अजूनही धावेची गरज आहे ती 4 ते 6 चेंडू मागे. धन्यवाद जय. असं यापुढे समालोचनाला जोडले जातील आपले दीपक संखे सर. एक आगळीवेगळी बोळी उत्कृष्ट दर्जाची हास्य पदक कॉमेडीच्या स्वरूपात आपल्याला कॉमेंट्री ऐकायला पाहायला मिळते. आपले मुख्य समालोचक ज्याप्रमाणे 33 वर्ष त्यांनी समालोचन केलं गेलं आणि या पालघर जिल्ह्यामध्ये त्यांनी नाव गाजवलं गेलं असे आपले कॉमेंटेटर दीपकजी संखे सर. असं खूप खूप आभार असेल तुमचा. ते पाहतोय मैदानामध्ये एकंदरीत 6 चेंडू आणि 4 धावींची गरज असेल. यस सर, मैदानाकडे जाऊयात पुन्हा एकदा. अंतिम षटक घेऊन मैदानात मार्गस्थ झालाय रवी. अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि जिंकण्याकरिता 4 धावेची आवश्यकता असणार आहे अजूनही साई 11 मान संघाला. काटेकी लढत मैदानात सुरू असताना यावेळेस अंतिम षटकातील पहिला चेंडू गलीच्या दिशेने चेंडूला खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू निघून जाईल डाऊन द कार्पेट. 4 धावे करता आणि या 4 धावेनिशी मात्र विजयी फटकार खेळून संघ साई 11 मान विजयी प्रस्तावित करतोय. चला यापुढे सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला तळेखल तर एक बाजूला पीत 11 डहाणू. या दोन संघामध्ये यस, खूप खूप अभिनंदन साई 11 मान संघ. आपण या सामन्यामध्ये विजयी प्रस्थापित केलंय. तसंच कौतुक देखील असणार आहे आई चड्डिका स्पोर्ट्स संघाचं. त्यांनी देखील खूप सुंदर खेळ या ठिकाणी दर्शवलं आणि पुढील समालोचनाकरिता मी आमंत्रित करतोय आमचे मुख्य समालोचक आमचे गुरु दीपक संखे सरांना की त्यांनी येऊन पुढील समालोचन करावं ही नम्र विनंती.